नमस्कार. आज आपण बनवतो आहोत सुरमई फ्राय. त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत. ती कुरकुरीत अशी सुरमई फ्राय आपण बनवणार आहोत. आपण फिश घ्यायला जाणार आहोत जेटीवरून आपण फ्रेश फिश घेणार आहोत. रत्नागिरीचं जेटी आहे, तिथून आपण सुरमई घेणार आहोत. इथे 3 किलोची मोठी सुरमई घेतली आहे, फ्रेश आहे. तिला आपण छान धुवून साफ करून घेणार आहोत. मसाल्यासाठी आपण हिरवा मसाला बनवणार आहोत. कोथिंबीर घेतली आहे थोडी, 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. थोडा लसूण घेतला आहे. अर्धा हळद घातली आहे. चिंचेचा कोळ घेतला आहे. इथे तुम्ही कोकमचा आगळही वापरू शकतात, लिंबू घेऊ शकतात. घरगुती मालवणी मसाला घेतला आहे 1 चमचा. इथे लसणाचं लाल तिखट आपण घेतलं आहे. त्याचं छान बारीक वाटण आपण करून घेतलं आहे. आपण हे फिशला लावणार आहोत. फिश आपण आधी धुवून व मीठ लावून ठेवलेली आहे. आपल्याला जेवढं हवं तेवढे आपण पीस आपण फ्राय करून घ्यायचे. एका प्लेटमध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात 1 चमचा आपण बारीक रवा घातला आहे. त्याला छान मिक्स करून घेऊया. त्यात आपण स्वादानुसार मीठ घालणार आहोत व 1/2 चमचा आपण लाल तिखट घालणार आहोत. हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. तर फिशला आपण आधीच मीठ लावून ठेवलं आहे. आपण त्याला हे सगळं वाटण जे बनवून घेतलं होतं कोथिंबीरीचं, हिरव्या मिरचीचं, ते आपण छान लावून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं आपण हे लावून ठेवलं तर आणखीन त्याचा खूप सुंदर स्वाद येतो. सगळीकडनं आपण ते लावून घेणार आहोत. पीस जितके पातळ तुमच्याकडे कापलेले असतील तितके ते क्रिस्पी बनतील. एका पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत. अशा प्रकारे आपण तांदळाच्या पिठात छान फिशला ते कोटिंग करून घेणार आहोत. आणि आता त्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय करायची गरज नाही आहे. नॉनस्टिक पॅन असल्यामुळे खूप तेल लागत नाही. एक्स्ट्रा तेलही पॅनमध्येच राहून जातं. डीप फ्राय करायची गरज नाही, तर ही पीस आपली कुरकुरीत अशी होणार आहे. गॅस आपण मीडियम ठेवला आहे. एकीकडनं फ्राय झाल्यावर आपण मगच दुसऱ्या साईडने फ्राय करणार आहोत. आणि मंद आचेवर आपण हे होऊ देणार आहोत. आपण गॅस फुल केला तर ते जळून जाणार वरचं आपण त्याला कोटिंग लावलेलं आहे ते, आणि फिश आतमध्ये कच्चा राहील. म्हणून हळूहळू त्याला आपण शिजू देणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण इथे शॅलो फ्राय करतो आहोत, तरी सुद्धा फिश अशी क्रिस्पी दिसायला लागले आहेत. पुन्हा आपण त्याला एकदा पलटवून घेणार आहोत. असं 2 वेळा आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे. सुंदर रंग पण आलेला आहे. इथं आपण फूड कलर वगैरे काहीही नाही घातला आहे, तरी छान आपल्याचं क्रिस्पीचं फिश फ्राय झाली आहे.
जे आपण ऑइल घातलं होतं त्यातलं बरंचसं ऑइल पॅनमध्येच आहे, खूप ऑइल लागत नाही. तुम्ही पाहू शकता छान असे क्रिस्पी आपले फिश झालेत और एक्सेस ते आपल्या पॅनमध्येच राहिले. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप क्रिस्पी असे हे फिश फ्राय होते, नक्की करून पहा, हे खूप टेस्टी लागते. आपण थोडं सलाड त्याच्याबरोबर घेणार आहोत. आपण मुळा किसून घेतला आहे, थोडं गाजर, काकडी आणि लिंबू. नक्की बनवून पहा, खूप छान बनते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.